आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी तरुणी बसस्थानकावर उभी असते। पुढच्या 3 तासात गावी पोहोचेल हाच विचार ती करत असते। तेवढ्यात एक इसम तिच्या बाजूला येतो, गोड गोड बोलतो, तिला ट्रॅकमध्ये अडकवतो आणि तिच्यावर अतिप्रसंग करतो। गावी जाणार याच विचारात असताना तिच्यासोबत असं काही घडतं ज्याने तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं। आयुष्यात न उभारणाऱ्या जखमा तो नराधम तिला देऊन जातो। गजबजलेल्या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तिच्यासोबत ही घटना कशी घडली, तिथे नेमकं काय घडलं पाहूयात। पुण्यातून एक बातमी येते, 26 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग। वेळ होती पहाटे 5:30 पावणे 6ची। तरुणी पुण्याहून फलटणला तिच्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बसस्थानकावर उभी असते। तिच्या बाजूला एक इसम येतो, चौकशी करतो, गोड गोड बोलतो, तिला ताई बोलून तिचा विश्वास जिंकतो। ताई कुठे चाललीये असं विचारतो। एक भाऊ म्हणून ती त्याच्यावर विश्वास ठेवते, पण तिला काय माहित त्याच्या मागे एक नराधम लपलाय। आता बोलता बोलता तरुणी फलटणला जायचं असं सांगते। सातारची बस इथे लागत नाही असं तो नराधम तिला सांगतो। त्यावर ती सांगते बस इथेच लागते। त्यावर तो नराधम पुन्हा प्रयत्न करतो, सातारची बस तिकडे लागलीये, चल तुला दाखवतो असं म्हणतो। तरुणी विश्वास ठेवते आणि त्याच्यासोबत जाते। बसचा दरवाजा तरुणी उघडते तेव्हा तिला अंधार दिसतो। ती विचारते बसमध्ये तर अंधार आहे। तो म्हणतो ही रात्रीची लेटची बस आहे, लोक झोपलेत म्हणून लाईट बंद, तू हवं तर टॉर्च लावून पाहू शकतेस। तरुणी टॉर्च लावून पुढे बसमध्ये चढते आणि तोच तिच्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय ठरतो। पाठी हा नराधम बसचा दरवाजा पटकन लावून तिच्यावरती अतिप्रसंग करतो। नराधम तिच्यावर अतिप्रसंग करून पसार होतो। मुलगी बसमधून खाली उतरते, तिच्या मित्राला सगळा घडलेला प्रसंग सांगते। मित्राच्या सल्ल्यावरून ती लगेचच स्वारगेट पोलीस स्टेशन गाठते। तात्काळ पोलीस घटनेची गंभीर दखल घेतात आणि आरोपीचा शोध घेतात। त्यानंतर स्वारगेट बसस्थानकातील सीसीटीव्ही तपासले जातात, आरोपीची ओळख पडते आणि पोलीस आरोपीच्या मागावर लागतात। या घटनेवरून पुन्हा एकदा राज्यात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते।